सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली इथं गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात सुरुवात झाली। ग्रामदैवत गणपती बाप्पांच्या मंदिरात आरती करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय। या भव्य शोभायात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि मराठी कलावंतांनी उपस्थिती लावत शोभायात्रेची शोभा वाढवली। यात्रेत विविध रथ आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने सजवण्यात आले होते। विशेषतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांवर आधारित रथाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। गुढीपाडव्यानिमित्त देशभरात निघणाऱ्या स्वागत यात्रांची परंपरा सुरू करणारे शहर म्हणून डोंबिवलीची ओळख आहे। यंदाची यात्रा वंदे मातरमच्या 150व्या वर्षानिमित्त विशेष संकल्पनेवर आधारित आहे। ही भव्य यात्रा भागशाळा मैदान, पंडित दीनदयाल पथ, द्वारका हॉटेल, रेल्वे मार्ग, शिवमंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके पथ आणि आप्पा दातार चौक या मार्गे पालखीसह मार्गक्रम करत पार पडली। यंदा सुमारे 100हून अधिक संस्थांनी विविध स्वरूपात सहभाग घेतल्याची माहिती संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, कल्याण। वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। याही वर्षी या डोंबिवलीमध्ये स्वागत यात्रेची सुरुवात झालेली आहे। हजारो नागरिक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले। गणेश मंदिर समितीचे पण खूप धन्यवाद व्यक्त करतो की एक वेगवेगळा मेसेज संदेश देण्याचं काम या नववर्ष यात्रेच्या निमित्ताने ते करत असतात। काही नवीन संकल्पना विकासाची, डेव्हलपमेंटची नवीन वर्षाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुखात व समाधानाचं आणि समृद्धीचं जावो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। आपल्याला माहिती आहे की गणेश मंदिर संस्थान हे गेली 28 वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्राचं आयोजन करतो। याही वर्षी 150 वर्ष वंदे मातरम या राष्ट्रगानाला झाली आहे। ही थीम घेऊन हे पूर्णच्या पूर्ण शोभायात्रा काढलेली आहे। संघाचंही शताब्दी वर्ष आहे। संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सुद्धा यामध्ये चित्ररथ आहे।